जय जिजाऊ जय शिवराय मंडळी, गोरेज पाकशालेमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवूया भजी। त्यासाठी बेसन, वालाच्या शेंगा, हिरवे मटार, शेंगदाणे, गाजर व हिरवे सोले लागतील। आणि फोडणीसाठी तेल, लसूण, कांद्याची हिरवी पात, मेथी, कोथिंबीर, कढीपत्ता आणि थोडीशी चिंच। आता गॅस ऑन करून पॅन ठेवूया। त्यात पॅनमध्ये तेल टाकलं। आता थोडीशी जिरे आणि मोहरी टाकायची। आता बारीक चिरलेला लसणाच्या पाकळ्या 4 पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आणि त्या फोडणीला टाकल्या। अशा गोल्डन ब्राऊन होऊ द्यायच्या आणि मोहरी तडतडू द्यायची। आता त्यात थोडासा बारीक चिरलेल्या कांद्याची पात टाकायची। आणखीन थोडीशी कांद्याची पात टाकतोय आपण आणि मेथी बारीक चिरून त्याच्यात ॲड केली आणि थोडंसं हळद ॲड केलं। आता पाणी ॲड करतोय। हे सर्व मिक्स करून घ्यायचं। आता मिक्स करत असताना थोडंसं कोथिंबीर टाकून घ्यायचं। हे झालं आणि बाजूच्या गॅसवर ठेवून दिलं। आता एक कुकर घेतलं, त्यात पाणी ॲड केलं आहे। त्या पाण्यामध्ये थोडेसे आपण हिरवे वाटाणे टाकतोय आणि हे तुरीचे ओले सोले आणि हरभऱ्याचे ओले सोले याच्यात ॲड करतोय आणि हे वालाच्या शेंगा आणि गाजर नंतर टाकूया आपण। आता ही एक शिट्टी होऊ द्यायची। हे झाले एक शिट्टी। आता हे आदन आपण फोडणीचं बनवलं होतं ना, त्यात थोडीशी हळद ॲड केली। आता याच्यात 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा मीठ चवीनुसार आणि याच्यात वालाच्या शेंगा आणि गाजर मिक्स करूया आपण हे सर्व आणि उकडून घेतलेले सर्व सोले याच्यात टाकले। आता हाय फ्लेमवर गॅस करायचा आणि चिंचेचा कोळ ॲड केला। हे मराठवाडा स्पेशल भजी आहे। मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या अमावस्येला वेळामावस्या साजरी केली जाते। त्या वेळामावस्येची स्पेशालिटी ही भजी आहे। तर मंडळी, आता हे उकळ आलेल्या पाण्यामध्ये आदनात आपण बेसन मिक्स करूया। हे असं हलवत राहायचं। हे असं मिक्स केल्यानंतर गोळे बनणार नाहीत आणि गॅस बारीक करायचा, बारीक फ्लेमवर ठेवायचा आणि हे मिक्स करत राहायचं आणि थोडीशी कोथिंबीर भरभरायची व हे बाजरीच्या भाकरीसोबत तीळ लावलेल्या सर्व करायचं। झाले तर मग मंडळी।